आणि यानंतर आता वळूयात पुढच्या बातमीकडे। संत तुकाराम महाराजांची पालखी आज उंदवडी गवळ्याची या ठिकाणी मुक्कामानंतर पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे। संत तुकाराम महाराज पालखी रथाला आकर्षक अशी सुंदर सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे। तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी इथे मोठी गर्दी केली आहे। दुसरीकडे गजानन महाराजांच्या पालखीचं धाराशिव शहरात जंगी स्वागत करण्यात आलं। 3 दिवसांपासून गजानन महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यामध्ये दाखल झाली आहे। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। उंदवडी गवळ्याची इथून तुकोबांची पालखी मार्गस्थ झाली आहे आणि टाळ मृदुंगाच्या गजरात या ठिकाणी वारकरी तल्लीन झाल्याचं आपण पाहतोय। तर ही गजानन महाराजांची पालखी आहे। गजानन महाराजांची पालखी या ठिकाणी आता दाखल झाली आणि तिथे जोरदार स्वागत पालखीचं करण्यात आलंय।